हा 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 चोर 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 चोर. अरे कोण आहे रे तिकडे? प्रधानजी, सेनापती. अहो कुठं पळवून आणलंय मला? नाही म्हणजे आमदाराला खुर्ची सकट पळवून नेतात माहितीये, खासदाराला खुर्ची सकट पळवून नेतात हे माहितीये, पण खुद्द महाराजांना खुर्ची सकट पळवून आणलंय. कुठे आणलंय मला? अच्छा 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 अच्छा, कुळगाव मधल्या विठ्ठल मंदिर परिसरात. काय ना, मी विसरलोच होतो. आज आपला 3:30 कार्यक्रम इथं करायचा आहे नाही का? हो ना. चला तर मग सुरुवात करूया. जोरात बोला. 6:30. 6 6 6 6 छे 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 छे. इतका वेळ झाला तरी दादा अजून आले नाहीत. काय 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 बदलापूरची आम्हाला माहिती सांगायची होती. आता कुठे गेलेत हे दादा? हो आलो आलो हो ताई हो माई हो आका बाजूला मला पुढे जाऊ दे हो. हे बघून सांगतो. काय दादा एवढा उशीर कसा काय झाला तुम्हाला? उशीर झाला म्हणून कारण तुम्हाला काय सांगू हो, रेल्वेच्या फाटकापाशी त्या मायला म्हशी आडव्या हो, त्यांना हाकलून येस तो पुत्तरी एवढा उशीर झाला हो. बर 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 असू द्यात असू द्यात. दादा हे बघा, मला पटकन या बदलापूरची माहिती सांगा बरं. आपले शिवाजी महाराज होते की नाही, महाराष्ट्र कल्याणचा खजिना लुटायला गेले तेव्हा घोडं कुठं बदली गेले तर बदलापूरला. अच्छा, म्हणून नाव पडलं त्या मायला बदलापूर. बदलापूर. क्या बात आहे बाबा. वा 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 वा. आणि मला आता सांगा, इथली प्रजा सगळी सुखात आहे ना दादा? आयला सगळं मध्यमवर्गीय आय शपथ घेऊन सांगता सगळे सुखी आहेत, खाऊन पिऊन. सगळे खाऊन आणि पिऊन म्हणजे पाणी पिऊन हो. तुमचं आलं काय म्हणजे बदलापूर मध्ये पाणी येतं? पाणी येतं म्हणजे आमच्याकडे आमच्या सोसायटीमध्ये बोरवेल आहे हो. बोरिवली आहे? बोरिवली नाही हो, एवढं सिंपल कळत नाही. बोरवेल. बोरवेल. अच्छा अच्छा, तुम्ही आता मला बोर करू नका. ऐका, आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. दादा सुरुवात करायची? करायची जरूर. मग जोरात सगळ्यांनी म्हणा, साडे माडे. प्रधानजी, सगळ्यात पहिल्यांदा वाटूयात टोकन्स. प्रधानजी, आम्ही आमच्या राज्यामधल्या सगळ्या ज्येष्ठ मत देणाऱ्या, ज्येष्ठ मत हा म्हणजे जे ज्येष्ठ आहेत आणि मतदान करतात त्या सगळ्यांना टोकन्स वाटलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर छोटे राणी सरकार आहेत. राणी सरकार, आपलं नाव? रिया अजय पातकर. रिया पातकर. रिया म्हणजे काय हो? नाही माहित नाही? बरं मला सांगा, तुमचा आवडता हिरो कोणता? कुठलाच नाही, जाऊ दे. कुठलाच नाही? जाऊ दे मरू दे. मी तुला काहीच विचारत नाही आता. मग जाऊ दे मरू दे. मला आता तू एक काम कर, जाऊ दे मरू दे. 3 टोकन्स काढून दे. जाऊ दे मरू दे लवकर. 1 डोळे मीठ, 2 3. राणी सरकारांनी आम्हाला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 93. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 73. या 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 या. सेनापती, आपण आपल्या या 3 मावळींनी पण सोबत घेऊन आपण खेळणार आहोत आपलं पहिलं युद्ध. अंदाजे किती? बरं का प्रधानजी, आम्ही या तिघांना सुद्धा मानाचे वस्तारे दिलेले आहेत. वस्तारे नाही, वस्त्रे दिलेले आहेत. आता यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अल्पेश पातकर. पातकर. तुम्ही काय करता दादा? मी सर्व्हिसला असतो गोदरेजमध्ये. गोदरेजमध्ये आहात. किती वर्ष आली? 7 वर्ष आली मला. 7 वर्ष झाली. मग पहिल्यापासून बदलापूरचेच? हो, रहिवासी बदलापूरचेच. बर. मग काय लग्न वगैरे झालं? लग्न झालं माझं. मग कसं काय जमलं लग्न? का जमवलं तुमचं तुम्हीच? काय गालातल्या गालात गोड हसतात बघा. काहीतरी गौड बंगाल दिसतंय. कसं काय? लव्ह मॅरेज आहे माझं. लव्ह मॅरेज आहे का? बर. कुठं बघितलं पहिल्यांदा? बदलापूरमध्येच. बदलापूरमध्ये कुठलं तरी ठिकाण असेल ना? असं म्हणजे कुठं देवळात गेले तुम्ही, त्यांच्या मागं मागं गेलाय? किती मागं मागं फिरत होतात? 1-2 वर्ष होतो. 1-2 वर्ष होता. मग कोणी कोणाला विचारलं? मीच प्रपोज केला. काय विचारलं? काय लग्न करशील का माझ्याशी? हा, डायरेक्ट लग्नाचीच बोलली. मग ते काय म्हणल्या? तयार आहे ना. अजून काय? लगेच तयार झाल्या? मग घरातले कसे तयार गेले? झाले तयार घरातले पण. लगेच तयार झाले? नाही झाले, लगेच नाही आले पण झाले. पण मग आता सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे? सेटलमेंट कुणी केलेली? सेटलमेंट झाली सेटलमेंट. नाही, पण कुणी मध्यस्थी कुणी केली? माझा मोठा भाऊ होता. हा, मग काय पळून जाऊन लग्न केलं? नाही नाही, सगळं अरेंज ना? व्यवस्थित. क्या बात आहे. माझं सुद्धा असंच लग्न व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण काय
आईच्या मनाविरुद्ध मी काही करू शकत नाही. असो, या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनीता रवींद्र भवाळ. मग काय तुम्ही मूळच्या बदलापूरच्या? नाही, आम्ही मावळचे. मावळचे. बघितलं, आमचे मावळे कुठून कुठून आम्ही बोलवलेत, मावळमधून आलेत खास. कधी आला तिकडे बदलापूरला? राजांबरोबरच कल्याणच्या लुटीमध्ये? हो. त्याच वेळेला आला का? नाही, आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष आलं. बरं, मग काय मग करतात महाराज आपले? ते रेल्वेमध्ये कामाला आहेत. हा, रेल्वेमध्ये. म्हणजे आता घोडे वगैरे सोडून ते रेल्वेमध्ये गेलेले आहेत. महाराजांचा प्रवास कसा असतो रोजचा? व्यवस्थित असतो. कुठे? माटून गेलाय. माटून गेला. मग इकडनं रोज किती वाजता निघतात बाहेर? प्रस्थान कधी करतात? 7 वाजता. 7 वाजता. मग 7 वाजता काय काय त्यांना गडबड असते आणि काय काय करून द्यावं लागतं? डबा करून द्यायला लागतो सगळा त्यांचा. बरं, मग घरामध्ये अजून कोण कोण असतं? 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मग बरं, युवराज आणि युवराजनी आहेत. हो. मग काय नाव आहेत त्यांची? मुलीचं नाव प्राजक्ता आहे, मुलाचं नाव सुमेध. बरं, मग ते काय किती दंगा वगैरे करतात घरात? हो, खूप मस्ती मग करतात. महाराजांना किती त्रास असतो याचा? काय नाही, ते असले की शांत असतं सगळं. का? महाराजांचा त्यांना वट घाबरतात जरा. खूप वट आहे का महाराजांचा? हो. हे बघा, महाराजांच्या भीतीच्या अजिबात तमा बाळगू नका आणि इथं बिनधास्त बोली लावा. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? सुफला काशीनाथ कासकर. कासकर. काय करता तुम्ही? आम्ही घरीच काम राहते. घरीच असता? बरं, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर कामाला जातात. कुठे? मुकुंद कळवा. कळव्याला, म्हणजे ठाण्यामध्ये? हां बरं, मग काय कळवतात का तुम्हाला कधी येणार आहे, कधी जाणार आहे? हां, करतात ना फोन. करतात फोन? काय मोबाईलवर करतात? मोबाईलवर करतात. बरं, मला सांगा, त्यांना कुठला पदार्थ आवडतो जास्त? त्यांना तिखट कुठलंच नाही आवडत, गोडच आवडतं. तिखट आवडत नाही? बरं, मग काय स्वभाव त्यांचा तिखट आहे का? हां. बरं, मग काय गोड पदार्थ घालून त्यांना सौम्य करता तुम्ही? बरोबर. बरोबर. घरी अजून तेव्हा हसल्या, किती हसल्या बघितलं, म्हणजे किती चिडत असतील बघितलं ना दादा, किती चिडतात? भरपूर. भरपूर. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुमच्या समोर वस्तू ठेवणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील आपले पातकर दादा, त्यानंतर ओवाळताई आणि सर्वात शेवटी कासकर वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. सोन्याचा मुलामा दिलेल्या या नेकलेस सेटमध्ये मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड्स आहेत. या सेटमध्ये एक नेकलेस आणि 2 कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत लावत आहेत पातकर दादा. पातकर दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. काय किंमत आहे? 1740. 1740. ठामे या मतावर? हो. नक्की? नक्की. बदलायची? नाही नाही, जाऊ दे. अजिबात नाही. नाही. फिक्स आहे? लिहून टाकायची? लिहूयात मग. ओवाळताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 1640. नक्की? हो. पाठीमागे काय अंदाज आहे? हा, किती? 1900 इकडं, 2500 इकडं, 17. बघा, वेगवेगळ्या किमती येत आहेत. तुमचा काय अंदाज आहे? 1640. 1640च. लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहून टाकूयात मग. कासकर वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. 1790. 1790. बघा, तुमच्याकडचा जो 9 आहे तो तुम्ही 6 म्हणून वापरू शकता. हातातला 4 हा आकडा सुद्धा वापरू शकता. किंमत बदलायची आहे? नाही. नाही. याच किमतीवर ठाम आहे? लिहून टाकायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पातकर दादांनी सांगितलेली किंमत आहे 1740 रुपये. त्यानंतर ओव्हाळताईंनी सांगितलेली किंमत आहे 1640 रुपये. आणि सर्वात शेवटी कासकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1790 रुपये. बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1490 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती ओवाळताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन.
अभिनंदन ताई. धन्यवाद. बरं याच्या अगोदर असा नेकलेस सेट घेतला होता त्यांनी? त्यांनी नाही घेतलेला. नाही घेतलेला, पण आता एक नेकलेस सेट तुम्हाला मिळालेला आहे, तोही 3.5 कडून. आता तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. लक्षात ठेवा, कार्यक्रमाच्या शेवटी मी याचं उत्तर विचारणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न फार सोपा आहे. प्रश्न असा आहे, 3 मेल्यांचा मळा त्यावर कुशाबा काळा म्हणजे काय? आता तुम्हाला वाटत असेल हा कोण आहे, तर हा आपल्या राज्यामधला एक चोर मी पकडून आणलेला आहे. कारण का, हा चोरी करताना मला सापडलेला आहे आणि चोरी करत होता टोकन्सची. त्यामुळे त्याला मी आता सजा देणार आहे की यातली 3 टोकन्स काढून द्यायची आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडसाठी. लवकर टोकन्स काढून दे. डोळेमेट, तुझी शिक्षा आहे, शिक्षा. एक 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 तोड. तिसरं. चला रे, कुठे गेले पोलीस? याला घेऊन जा तिकडे पलीकडे. जा 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 जा. हा, आता मला 3 टोकन्स मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 62. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 58. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 49. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? ओम खडकबाण. ओम खडकबाण. मग काय बाण मारतोस? नाही, अजून तरी नाही मारलं. अजून तरी नाही मारला. मग काय निशाणा बघितलाय कुठं मारायचं ते? बघितलाय ना. कुठं असतो तो? आहे आपल्या इथे. आपल्या इथं पण कुठे? नाही सांगू शकत नाही. नाही सांगू शकत नाही का? माहित नाही ना तिच्यावर घरच्यांना. तिच्या सोड, तुझ्या घरच्यांना नको, पण समजेल ना मग आता टीव्हीत. आता कशाला समजते? कोण? त्यांच्या घरच्यांनी बघितल्यावर. त्यांच्या घरातल्यांनी बघितल्यावर. बरोबर, करेक्ट. मग कुठून आणलंस हे धनुष्य विकत, बाण विकत? बदलापूर मधले ते. बर, मग तू काय भीत वगैरे नाहीस काय? वडील वगैरे शेजारी असते तर तुला कान पडलंच असतं आतापर्यंत. आहेत ना, शेजारीच आहेत ना. वडील शेजारी आहेत? कुठे आहेत वडील? हे वडील? माईक दे. नमस्कार. नमस्कार. हो, काय पोरगा जरा पण घाबरत नाही तुम्हाला? आता आजकालच्या पोरांची आपण काय गॅरंटी देऊ शकतो का? घरात सांगतील हे की ते चाललोय कॉलेजला आणि मग ते कुठे जरी गेले तर आपण त्याला काय करायचं? तर काय करायचं मग सांगा तुम्ही आता. हा? काय करायचं आपण? आता काय, आता बघायचं. बर बर, तुमचा काय व्यवसाय? माझा व्यवसाय अगोदर वीट भट्टी होती. वीट भट्टी होती? हा. आडनाव खडक. हा. बाण हा. आडनावात खडक आहे. खडक. आणि यांचा व्यवसाय वीट भट्टीचा का? आता वीट ते मऊ बंद केले. बर, ते बंद केलं. हा, बंद मग आता काय खडीचा बिझनेस चालू केला? नाही नाही. नाही. आता ते सध्या मुलं बोलतात आता कुठे काय जायचं नाहीये, हा. घरीच समुद्र आहे. बर बर बर, घरामध्येच आहात, सगळं सुखात चाललंय आता. सुखात चाललंय. बरं, आता या राऊंड मध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुविधा सुभाष गुजरे. काय करता तुम्ही? माझं MA कम्प्लीट झालं. मी आता शाळेवर काम जॉबला आहे, काय शिकवायला, टीचिंग. टीचर आहात? मॅडम, आता छडी वगैरे नाही ना आणलेली? नाही. नाहीतर उगाच फटके वगैरे बसायचे इथं. कुठला विषय तुमचा? माझा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आहात? मग काय, कसे पैसे मिळवायचे, कसे पैसे दुप्पट करायचे हे शिकवता मुलांना? ती मुलं अजून लहान आहेत. मग काय शिकवता त्यांना? त्यांना तर कसं वागायचं, वळणं कशी लावायची आतापासून ते हातात त्यांना शिकवते ते. पण मी काय म्हणतो की घरामध्ये सगळं अर्थशास्त्र कोण बघतं? मम्मी पप्पा. मी कशाला बघू, मी लहान आहे अजून. बरं, मग येणारा पगार? मम्मीच्या हातात. मम्मीच्या हातात. पण एक काम कर, इथे जर खरेदी तू जिंकलीस तर ही खरेदी मात्र आईला किंवा बाबांना देऊ नको, ती तुझ्या पुरतीच ठेव. ठीक आहे? या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 729 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता स्टॉप 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 महाराज, स्टॉप स्टॉप. त्या म्हणायला दादा आता काय झालं? अहो, कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या म्हणायला मला बघायला नको का?
अहो आपल्या जनतेला जे काही लागतात ना सोयी सुविधा, ज्या वस्तू रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्याच सगळ्या ठेवलेल्या आहेत. अरे वा वा वा, छान छान आहे. शाळेची बॅग आहे, हा मग. आपली कंपोस्ट पेटी आहे, वही आहे, हा, आणि काय हे परीक्षेसाठी पॅड पण आहे. जे मायला मग. उत्तम आहे हो. सगळं साहित्य बघून घेतलं. ओके. काय शंका कुशंका आहे का तुम्हाला यातली? आयला मनामध्ये अजिबात शंका नाही हो माझ्या. हा, अजिबात नाही ना? अजिबात नाही. चालून जाईल कार्यक्रम तुमचा पुढं. करायचं चालू हो, मग. मग. आता तुम्ही माझ्या बरोबर म्हणा, हा, 3:30. लवकर लवकर. अरे 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 अरे, आमच्या राज्यामध्ये ही वरबडा वरबडी. अरे 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 काय आहे? 3:30. शिपोय 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला आता खरेदीची टोटल करूया. दिवाणजी, खरेदीचा निकाल आमच्या हातामध्ये आहे. आता तो आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा सुविता गुजरे यांनी केलेली खरेदी आहे 482 रुपयांची. त्यानंतर ओमनी केलेली खरेदी आहे 957 रुपयांची. आणि खडकबाण काकांनी केलेली खरेदी आहे 537 रुपयांची, जी 729च्या जवळ जाते. त्यामुळे ते ठरले विजेते. अभिनंदन. उचलून घ्या आता. काय वडिलांना अभिनंदन. आज काकांनी अख्ख्या जगाला पटवून दिलेलं आहे की बाप हा बापच असतो. बरोबर ना? पोरांनी किती पण बाण मारू देत, बापाचं काय असतं? ब्रह्मास्त्र असतं. योग्य ना? बरोबर. तुम्हाला आता जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर ओव्हाळताई आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते खडक बाण काका दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. बरं का मंडळी, आपल्या जर स्पर्धकांना खजिना पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा खेळ खेळावा लागतो आणि तो जिंकावाही लागतो. कारण का चावी निवडण्याची संधी अशीच नाही मिळत. आम्ही जसं आमच्या प्रजेला सोन्याची कडी देतो ना, तशीच त्यांना सुद्धा आज कडी बनवायची आहेत. त्यासाठी आम्ही खास सोन्याकडून विटा आणलेल्या आहेत. म्हणजे या सोन्याच्या विटा नाही आहेत, या क्लेच्या विटा आहेत. याच्यापासून यांना जास्तीत जास्त कडी बनवायची आहेत. जो 1 मिनिटामध्ये सर्वाधिक कडी बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30 करा सुरुवात. साडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता पाहूयात कोणी सर्वाधिक कडी केले ते. थांबा. काकांनी केलेली कडी आहेत 1 2 3 आणि ओवाळताईंनी केलेली कडी आहेत 1 2 3 4 आणि 5. त्यामुळे त्या विजेत्या ठरल्यात आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? ओवाळताई कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. लाल का? माझा फेवरेट कलर आहे. फेवरेट कलर आहे. निवडा मग. ओवाळताईंनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे खडकबाण काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. मंडळी, आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत खडकबाण काका. त्यांना मिळाले तेलखडू. अभिनंदन. थँक्यू. काय हे तेलखडू आता कोणाला देणार ते? हे आता भावाच्या मुलीला वगैरे देईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत ओव्हाळताई. त्यांना मिळाले होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन. थँक्यू. काय खूप खुश झालाय? हो, खूप आनंद झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. मी प्रश्न असा विचारला होता, 3 मेल्यांचा मळा त्यावर कुशाबा काळा म्हणजे काय? उत्तर फोडू नका. थांबा 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 थांबा. तुम्ही या. आपलं नाव? संगीता अमोल जगनाडे. आणि उत्तर? चूल आणि तवा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन.
बरं का मंडळी, आपण अशीच धमाल मस्ती करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे तानसेन. वाजवा.